ते एकंदरीत मी असं म्हणेन की जुन्या ट्रस्टच्या ज्या जागा आहेत त्या ट्रस्टच्या जागा डिस्पोज ऑफ करण्याची एक नवीन प्रथा पडलेली आहे. गरज नसताना सुद्धा असताना परिस्थिती. चॅरिटी कमिशनरकडे महाराष्ट्र ट्रस्ट ॲक्ट जो आहे, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट जो आहे, त्याच्या 36(1) या कलमाखाली चॅरिटी कमिशनरची परमिशन घेतल्याशिवाय तिला विकता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ही जरी परिस्थिती असली तरी सेटलॉर जो आहे, म्हणजे ज्यांनी ट्रस्ट क्रिएट केलेला असतो, त्या ट्रस्ट क्रिएट करत असताना एक ट्रस्ट डीड असतं. त्या ट्रस्ट डीडमध्ये बदल काही करायचा असेल तर फक्त त्या त्या राज्यातल्या हायकोर्टालाच बदलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र शासनाला सुद्धा बदलण्याचा अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मी ट्रस्ट डीड इथलं वाचलेलं आहे. त्या ट्रस्ट डीडमध्ये 3 आणि 5 असे जे 2 कॉलम्स आहेत, त्या कॉलममध्ये डेव्हलपमेंट करता येते, विकसित करता येतं, पण ज्याला डिस्पोजल आपण असं म्हणतो की तिथे विकण्याची परमिशन जी आहे, ती विकण्याची परमिशन सेटलॉर जो आहे त्यांनी दिलेली नाही ट्रस्टीला. त्याच्यामुळे मुळात असणारं चॅरिटी कमिशनरनी 36(a) खाली परमिशन देताना ट्रस्ट डीड बघितलं का, हाच महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. जिथे ट्रस्टीजला विकण्याचा अधिकार नाही तिथे चॅरिटी कमिशनरला सुद्धा परमिशन देण्याचा अधिकार नाही. याचं कारण असं आहे की एकदा एकाने स्वतःची मालमत्ता ही ट्रस्ट केली तर त्या कुटुंबाच्या हातातून ती सगळी प्रॉपर्टी निघून जाते. त्या कुटुंबाचं त्याच्यावरती वर्चस्व राहत नाही आणि ती सगळी प्रॉपर्टी मग असणारी शासनाची होते, ती शासनाच्या मालकीची होते अशी असणारी परिस्थिती आहे. ती शासनाच्या मालकीची असल्यामुळे शासनाला सुद्धा बदल करण्याचा असणारा अधिकार नाही आणि म्हणून तो अधिकार बदल करण्याचा जो आहे तो हायकोर्टाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जेणेकरून सेटल करण्यात सेटलरनी जी प्रॉपर्टी पब्लिक म्हणून देण्यात आलेली आहे तिचं जसेच्या तसं स्वरूप जावं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं चॅरिटी कमिशनर पुढे उद्या हिअरिंग आहे. ट्रस्टीज आहेत त्यांनी असणारं याचा विचार करावा, किंवा वकील जे आहेत त्यांनी विचार करावा, किंवा पाटील असणारं या ठिकाणी जे लढतात आहेत त्यांनी फक्त असणारं तेवढंच एक कलम चॅरिटी कमिशनरला दाखवून दिलं की ट्रस्टीला विकता येत नाही, त्याच्यामुळे चॅरिटी कमिशनर परमिशन देऊ शकत नाही, दिलेलं परमिशन आपण असणारं रद्द करा, तर ते परमिशन चॅरिटी कमिशनर रद्द करेल. का मग त्यांना माहिती आहे की हे मॅटर हायकोर्टामध्ये गेलं तर चॅरिटी कमिशनरवरती ताशारे कोर्ट ओढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ही ट्रस्टच्या जागा ह्या ट्रस्टकडेच असल्या पाहिजेत. अनयुटिलाइज असेल तर त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी डेव्हलपमेंट हे मी समजू शकतो, पण त्याचं स्वरूपच बदलून टाकायचं हे जे आता बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे, आणि विशेष करून ज्याला आपल्याला म्हणता येईल की
ट्रस्ट हा जो आहे हा बऱ्याच लोकांनी केलेला आहे, चांगल्या हेतूने केलेला आहे, पण त्याचा आता दुरुपयोग होतो आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ती थांबली पाहिजे. आणि त्या दृष्टीने उद्या मला वाटतं चॅरिटी कमिशनर स्टे दिलेला जो आहे तो एक तर कन्फर्म तरी करतील किंवा सेल परमिशन जी दिलेली आहे 36(1) खाली ती रद्द करून जो काही व्यवहार झाला असेल आणि ट्रस्टीजनी टेबलाच्या वरनं टेबलाच्या खालून जे काही घेतलं असेल ते ज्यांच्याकडून घेतले त्यांना असं रिटर्न करायला सांगतील अशी अपेक्षा आपण सगळेजण बाळगू. याच्यामध्ये दोषी कोणाला धरायचं, ट्रस्टी की धर्मदा आयुक्त? मी असं म्हणेन धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये अशी परवानगी दिली जाते, म्हणजे धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये दोषी धरलं पाहिजे. याचं कारण की ट्रस्टी हा काही मालक नाही, तर हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टीज चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही, म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कोणीतरी सांभाळलं पाहिजे. आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही हा आपल्या इथली असणारी ही सिस्टम नाही, तर ही ब्रिटिश सिस्टम आहे. म्हणजे ट्रस्टीशिपची ही जी कल्पना आहे ही ब्रिटिशांची कल्पना आहे. आणि म्हणून त्यांनी असणारं जो कोणी ट्रस्टी करतो तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो. सरकारला बघता येणार नाही म्हणून चॅरिटीचं ऑफिस निर्माण करण्यात आलं. आणि चॅरिटीलाही बघता येणार नाही म्हणून ज्यांनी सेटल केलेलं आहे त्याला माणसं कशी पाहिजेत त्याची एक नियमावली तयार करून ते नेमून त्यांच्यामार्फत ते ट्रस्ट चालवावं अशी असणारी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ट्रस्टीलासुद्धा कुठलीही प्रॉपर्टी विकता येत नाही जर ट्रस्ट डीडमध्ये नसेल तर. या सगळ्या प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्यावरती आरोप करण्यात आले की जे केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. राजेश यांनी आरोप केला की सुरुवातीला त्यांचा सहभाग होता, मात्र त्यांनी इथे येऊन स्पष्टीकरण दिलं की याच्यामध्ये माझा सहभाग नाही. हे सगळं प्रकरण जे आहे ते रद्द करण्यात यावं. काल गोखले कंस्ट्रक्शनला मेल केलेला आहे ट्रस्टीला की आम्ही आमचा व्यवहार रद्द करतोय. त्याला काय राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला किंवा ते माझं म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं असेल की शेवटी ट्रस्टीला विकण्याचाच अधिकार नाही, त्याच्यामुळे असणारा कोर्ट हे कॅन्सल केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा आपली बदनामी होण्याच्या अगोदर कायदा जो आहे तो ओळखावा आणि आपण बाहेर पडावा असंही होऊ शकतं. यामध्ये ज्या बँक लोन सँक्शन करत होते कार्बना बुलढाणा होते आणि दुसरी बँक होती गिरीश्वर प्रोसेस आहे ती बरोबर 2-2 दिवसाच्या म्हणजे ऍप्लिकेशन नंतर स्पीडली गेलेली आहे. ज्या प्रोसेसला किमान महिना 2 महिना तरी लागतो. याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचं बोललं जात आहे आणि सगळ्या मागे दबावाखाली किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जातं असं म्हणतात. ती मी असं म्हणेन की आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, मी ओळखतो त्यांना. त्याच्यामुळे असणारं मॉडेल कॉलनीसारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळत असेल तर जम्पिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि पॉलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटत नाही. सर बरं या सगळ्यामध्ये विकासक म्हणलं की जे 230 कोटी दिले होते ते परत पाणी दिलं काल एका मेलमध्ये देखील ट्रस्टीज. आता आपल्याला माहीत नाही ना त्या कितीचा व्यवहार झाला आहे काय झाला आहे तो चॅरिटी कमिशनर बघेल ना तिथे. सर उद्या जर चॅरिटी कमिशनरनी जो स्टे कायम ठेवला तर याचेच ग्राउंड्स मुंबई हायकोर्टात उच्च न्यायालयात ते कन्सिडर नाही माझ्या अंदाजानं एकदा तुम्हाला स्टे ग्रँट झाला आहे तर माझं म्हणणं असं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे. याचं एक प्रकार एका कॉजसाठी तुम्ही 2 वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती विड्रॉ करून घेणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. कारण का विड्रॉ करून घेतलं
तर तुम्हाला ॲजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो. रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. प्लॅनमध्ये हे मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे, बऱ्याच गोष्टी. त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनरने काही लोक सुद्धा इथं पाहणीसाठी सर्वेक्षणासाठी पाठवलेली होती. हो, ते मला सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी आणि नोंद करून घेतलं आहे. त्याच्यामुळे अशा एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्या अंदाजानं चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल. आणि जर नाही झाली तर करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. त्याला आपण जर म्हणतो ना, कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही. जिथं सेटलरनीच मगाशी मी म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही, याच्यामध्ये बदल करायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची, तरच तुम्हाला बदल करता येतो, नाही तर नाही. म्हणजे या सगळ्यांच्याच आर्थिक फायद्यासाठी हे सगळं सर्कल आपल्याला पाहायला भेटतं. मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं हे केलं तर. काय हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येतं ना? ते मुख्यमंत्र्याच्या अंडर येतं नाही. हीच ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्याच्या कंट्रोलमध्ये आहेत. सर, बिल्डरकडनं जे ईमेल दिलेला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की विनंती केली आहे की मी अर्ज हे करतोय, व्यवहार सगळा कॅन्सल करतोय. उद्या जर कॅन्सलेशन डीडसाठी यांनी पत्र दिलंय, विश्वस्त मंडळांकडनं सुद्धा हे पत्र जाणं गरजेचं आहे, पण अजून कुठलीही विश्वस्तांकडनं पुढचंही पाऊल हालचाली दिसत नाही. ते असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असताना ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये, ते लिगल डॉक्युमेंट होऊन जातं. त्याच्यामुळे असणारं ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीच मेल आता जेव्हा चॅरिटीकडे दिसेल त्यावेळी चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल. चॅरिटी कमिशनरने स्वतःच ऑर्डर केली होती ना, स्वतः स्टे दिला. त्यांच्याकडे आता त्यांच्या तर रेड मी त्यांच्या कार्यावर रेड मार्क पडेल का? नाही, गव्हर्नमेंट नाही, तसं नाही आहे. गव्हर्नमेंट अशी मी ज्यांना म्हणालो की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होती, गव्हर्नमेंटला सांभाळता येत नाही. आणि म्हणून ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे ट्रस्टीशिप. तेव्हा ही मग सांभाळायची कोणी, तर मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळायची. आणि मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळत असताना कायदा केलेला आहे, त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकतो. राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे असं वाटतं का? कारण धर्माचा आयुक्तांसमोर नियम आहे, एकीकडं हे सगळं आर्थिक फायद्यासाठी केलेलं पाहायला मिळतंय. आता व्यवहार झाला आहे, त्यांनी आता कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याकडून देखील आयुक्तांकडून कॅन्सल केलं जाईल उद्याच्या दिवशी. पण यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे की नाही? ते आता एक असं आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत हे सगळे ट्रस्टी डिस्क्वालिफाय झाले. यांना आता ट्रस्टी राहता येणार नाही, म्हणजे ह्याही ट्रस्टवरती राहता येणार नाही आणि कुठल्याही ट्रस्टवरती ते ट्रस्टी राहू शकत नाही. कारण का त्यांनी असणारा मॉरल टर्प्युट्यूड ज्याला आपण म्हणतो ते मॉरल टर्प्युट्यूडच्या ह्याच्या खाली ते असणारं आलेले आहेत. त्याच्यामुळे असणारं जे आता पाटील वगैरे हे सगळे लढतात आहेत त्यांनी याच्यावरती नवीन ट्रस्टीज निवडण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा असणारा अर्ज चॅरिटीकडे सबमिट करावं. नवीन ट्रस्टीज येऊन जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात का? वाचनालय आणि इमारत आहे ती पण त्यांनी विकायला ते करण्याची माहिती असे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड दाखवल्याशिवाय केस होणार नाही. फ्रॉड तर दाखवलंच आहे, मंदिर कुठे दाखवलं नाहीये, ट्रस्टीला विकता येत नाही तरी तेच विकली. म्हटलं ना तुम्हाला, फ्रॉड दाखवता आला तर क्रिमिनल केस होते, फ्रॉड जर दाखवता आला नाही तर क्रिमिनल केस होत नाही. सर, चॅरिटी कमिशनर जे आहेत ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे नातेवाईक आहेत असं माहीत नाही. असे ते ही अंडर दी, एक लक्षात घ्या की तो मुख्यमंत्र्याच्या अंडर नाही आहे, ही अंडर दी कंट्रोल ऑफ चीफ जस्टिस. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असू शकतो. झाला तर हायकोर्ट तिथे बसलेलंच आहे ना. या सर्व प्रकरणाला वकिलीची मान्यता देणार धर्मदाय आयुक्त आणि आता पुन्हा त्याच्यावरती स्टे आणणारे पुढच्या घडामोडीमध्ये सुद्धा लक्ष देणार धर्मदाय आयुक्त. याचं मालकच धर्मादाय आयुक्त आहे.
व्यक्ती एकच म्हणजे मग व्यक्ती एकच, म्हणजे ह्याचं मालक जो आहे आता शासनाच्या वतीने मालक आता असताना चॅरिटी कमिशनरच. त्याच्यामुळे याचं बरं वाईट करणं हे त्यांच्याच ताब्यात आहे. समजा त्यांनी असताना परमिशन दिली असेल तर कायद्याने कॅन्सल करण्याची सुद्धा त्यांनाच अधिकार आहे. चला, अजून काय काही आणि शेतच कुंपण खाते असं. चल, थँक्यू. कुंपण शेत खाते सर. नाही, थँक्यू. नको मंदिरात बसले आपण. थँक्यू.